पण हलवा त्या ठिकाणी सुद्धा ट्रॅफिक बाकी इतर गाड्या जायला थोडासा प्रॉब्लेम होतोय। धन्यवाद मित्रांनो। कबड्डी हा मराठमोळ्या रांगड्या माणसाचा माती आणि तिकडे मात्र कबड्डीला सुरुवात झाली। पहिलीच चढाई आणि तो पहिल्याच चढाईत लढाई केली। मला वाटतं लढाई केली ती नवी मुंबईच्या रणरागिणींनी पहिलीच पकड घातली रायगडच्या चढाई बांधरास। त्यांना स्प्रे मारा जरा मेडिकल। तर अजून एक गुण मिळवलेला आहे। एक गुण मिळवतोय ती रायगडची भार्गवी माने। भार्गवी माने पूर्व आयुष्याची ही भार्गवी माने आता सध्या ती भार्गवी खाडे झालेली आहे। तर सुंदर अशी चढाई केली आणि एक गुण मिळवला। तिला प्रत्युत्तर द्या संगीसकर, सुकन्या संगीसकर। वाह क्या बात आहे सुकन्या संगीसकर। व्यासपीठाच्या समोर ज्या महिला उत्साही महिला आहेत मॅडम आपण जरा व्यासपीठावरती मान्यवर बसलेले आहेत कृपया साईडला व्हा। हां साईडला व्हा तुम्ही जरा साईडवरनं जरा स्पो मॅडम उत्साही मॅडम जरा आपण सामना बघता येईल। मान्यवरांना थोडंसं दिसत नाही। हां मला वाटतं आरती आहात का तुम्ही आरती पाटील? हां जरा साईडला व्हा मान्यवरांना दिसत नाही। कोर्ट मॅडम त्या ठिकाणी सामने पाहत आहेत। तुमचा उत्साह तुम्ही आहात म्हणूनच ह्या कबड्डीला मजा आहे। तुम्ही चेअरअप करताय तुम्ही उत्साहित करताय खेळाडूंना म्हणूनच तुमच्या खेळाडू जिंकताय। परंतु मान्यवरांचा सुद्धा विचार करा। मान्यवर व्यासपीठावरती आहेत त्यांना सामने पाहू द्या। भार्गवी चढाईवर राष्ट्रीय कीर्तीची खेळाडू आहे। अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत। रंजना पाटील भार्गवी ह्या खरोखरच चांगले खेळाडू आहेत राष्ट्रीय खेळाडू आहेत आणि सुंदर चढाई करतो। महिला विभागाचा सामना सुद्धा अटीतटीने खेळला जाईल ह्यामध्ये तिला मात्र शंका नाही कारण सुकन्या संगीसकर सारखी चढाई वादर सुंदर चढाई करतोय। जिच्याकडे पिताश्रींचा वसा आहे तिचे पिताश्री राष्ट्रीय खेळाडू आणि आता मात्र तिला पकड घातली गेली। सुंदर पकड या ठिकाणी पाहायला मिळाली। तर मार लागलेला दिसतोय। पुन्हा एकदा वारंवार चढाई करतोय ती भार्गवी। सुंदर चढाई क्या बात है अतिशय सुंदर चढाई करते हैं। घेऊन आले वैशाली पाटील यांना अनेक मैदान गाजवलेली आहेत। माफ करा गोलवर चढाई करतो। हल दोन
आपल्या वर्सोली मधली भार्गवी माने हवालदार यांची सुकन्या आहे. तर इकडे मात्र समजिस्कर यांची सुकन्या समजिस्कर पाहूया. सुंदर चढाई करतोय. आपले काही गुण गेलेले आहेत ते मिळवण्याच्या प्रयत्नात आटोकाट प्रयत्न करतोय. पण भार्गवी मात्र वरचढ चढतोय. इथे चढाई घेऊन जातोय वैशाली पाटील. मूर्ती लहानपणी कीर्तिमान राष्ट्रीय खेळाडू वैशाली पाटील हिची चढाई पाहूया. आपल्या संघाला जास्तीत जास्त उंचावर कसं नेऊन पोहोचवता येईल, आपल्या संघाला जास्तीत जास्त गुण कसे मिळवून देता येतील अशा प्रयत्नात आणि बोनस गुण मिळवलेला आहे. खरोखरच अतिशय सुंदर. या ठिकाणी PI मॅडम सरिता चव्हाण ह्या स्वतः PI आहेत, पोलीस निरीक्षक आहेत. वारंवार चढाई करतोय ती आपल्या संघाकडून. नवी मुंबई संघाची ही चढाई वाद्यावर भार्गवी खाडे. पूर्वीची भार्गवी माने, आपले माने हवालदार, वर्सोली गाव तिचं, आणि बाजूलाच असणारे हे पोलीस मुख्यालय आहेत. तिथेही खेळाचं प्रदर्शन घडवते. आपल्याला पुन्हा एकदा एकाएकी किल्ला लढवतोय, पावनखिंड लढवतोय ती सुकन्या समजिस्कर. खोलवर चढाया करतोय, सुंदर चढाया करतोय. आपल्या संघासाठी आटोकाट प्रयत्न करतोय की आपला संघ पराभवाच्या छायेत गडपला जातोय. आपल्या संघासाठी तारणहार पडण्याचा प्रयत्न करताना आता मात्र इथे वैशाली एक चतुर, ही सुद्धा चांगली खेळाडू. इथे चढाई घेऊन गेलेली भार्गवी मान वारंवार चढाया करतोय, अशा चढाया करतोय, खोलवर चढाया करतोय आणि प्रयत्न करतोय आपल्या संघाला आणखीन कसा उंचावर नेऊन पोचवता येईल, जास्तीत जास्त गुण कसे मिळवून देता येतील असा प्रयत्न आहे. इथे मात्र रायगड संघाकडनं प्रयत्न चालू होता. चढाई घेऊन जातो. सामना कसा एक तगडी होताना दिसतोय. पुन्हा एकदा सुकन्या समजिस्कर आटोकाट प्रयत्न करतोय. आपल्या संघाचे गुण कसे आपल्या संघाला जास्तीत जास्त मिळवून देता येतील. परंतु नवी मुंबईचा क्षेत्र भेदणं थोडंसं कठीण आहे. इथे मात्र प्रयत्न केला, सुंदर अशी पकड घातली आणि पुन्हा एकदा भार्गवी माने. रायगडच्या पुरुष संघानं बाजी मारली नवी मुंबईवर, तर इथे मात्र नवी मुंबईच्या रणरागिणी वरचढ होताना दिसत आहेत. सुंदर सामना या ठिकाणी खेळला जातोय. स्वतः कर्णधार पूनम चढाई घेऊन जातोय. पहिल्यांदाच पूनमला माहिती आहे की आपल्याला पूनम पाटील हिनं सुद्धा अनेक मैदानं, रायगड जिल्ह्यातली अनेक मैदानं पूनमने गाजवलेली आहेत. पूनमची शरीरयष्टी जरी किरकोळ असली तरी सुद्धा भल्याना चारित्र्याची तिने केलेला आहे. आपण पाहिलेला आहे तिचा खेळ, जवळना पाहिला आहे. अतिशय सुंदर चांगला खेळ. आणि भार्गवी माने पूनम ह्या एकाच संघातल्या आहेत. दिलखुश आवाज संघाच्या ह्या खेळाडू आहेत.
भार्गवी माने सुद्धा त्याच संघटना खेळत होते आणि पूनम सुद्धा त्याच संघटना खेळत होते. आज त्यांचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. पूनमची ही चढाई पाहूया. आणि हो सुंदर, काय बात आहे. वैशाली सारख्या बात करणं म्हणजे कठीण काम आहे. पुन्हा एकदा वारंवार चढाया करतोय आपल्या संघासाठी ती भार्गवी माने. वा वा, सुंदर सुंदर सुंदर. दोन्ही दोन